हे पहा, या अशा प्रकारे मला स्लीव कटिंगचा व्हिडिओ टाका असं मला एक कमेंट आली होती, कारण हा स्टिचिंगचाच व्हिडिओ फक्त अपलोड केला होता, कटिंगचा केला नव्हता. आतून मी ह्याला अस्तर लावले आणि वरून असे काहीसे बुंदे लावलेत आणि हा कटचा पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो, काटाचा पार्ट. तर काटाचा पार्ट इथे 3.5 इंचाचा येतोय आणि उरलेला पार्ट आपला तिथून 6.5 इंचाचा आहे, कारण ही पूर्ण बाही आपली 10 इंचाची. त्यासाठी आपल्याला आधी काय करायला लागतं, आपली सिंपल सोबर जी आपण बाही 10 इंचाची साधी बाही कटिंग करून घेतो तशीच बाही आपल्याला अस्तरवर कटिंग करून घ्यायची आहे. मी इथे दाखवते साधी बाही कशी कटिंग करून घ्यायची. आता आपण चेचा 4+1 इंच घेतो ना, तेवढीच रुंदी आपल्याला इथं बाहीची घ्यायची असते. ती मी बाहीची रुंदी ठेवून ना इथे पुढचा आणि मागचा मुंडा ड्रॉ करून ही बाही कटिंग करून घेते. ही बाही कटिंग करताना आपण दंडघेर आपला किती आहे त्यात 2 इंच ॲड करून असं तिरकाही मार्क करून घ्यायचा, कारण आपल्याला प्रॉपर एवढीच बाही पाहिजे. आता मी तुम्हाला दाखवते मेन की आपल्याला ह्या स्लीवच्या डिझाईनचं कटिंग कसं करायचं. ही आपली बॉर्डर खालची किती आहे 3.5 इंचाची, पण ही आपण बॉर्डर जेव्हा खालून शिवू वरून शिवू तेव्हा 1 इंच त्याला जाणार, खालून अर्धा वरून अर्धा, म्हणून तो फॅब्रिक आपल्याला बॉर्डर कटिंग करताना 4.5 इंचाचा कटिंग करून काढायचा, बॉर्डरच्या वरती अर्धा आणि खालती अर्धा. तिथून वर आपला राहतोय किती 10 इंचाची बाही आहे, तर 3.5 इंच आपण कट करून त्यातनं काढला तर त्याच्यात वरती 6.5 इंच राहतं, पण प्रॉपर आपल्याला 6.5 घ्यायचं नाही, 7.5 8.5 असे 2 इंच वाढवून घ्यायचे, कारण जेव्हा आपण शिवून काढतो ना तेव्हा ती बाही खालून वरून कटिंग करायला लागते थोडी. आणि ह्याच्यात 5 पेक्षा जास्त जेवढी आपली सिंपल बाही आहे तेवढं आपल्याला आधी शिलाई मार्जिन म्हणजे जेवढी आपली बाही आहे तेवढी घ्यायची आणि तिथून पुढे 5 पेक्षा जास्त कपडा पाहिजे, किमान 7 इंचापर्यंत तरी तो कपडा पाहिजे, तेव्हा ही बाही बनेल. म्हणजे आता आपल्याला उंचीसाठी 2 इंच वाढवून घ्यायचे, 6.5 मध्ये 2 इंच 7.5, आणि ज्यावेळी रुंदी आहे आपली प्रॉपर जेवढी रेग्युलर स्लीव आहे त्याच्यात आपल्याला 5 किंवा 7 इंच वाढवून घ्यायचं आहे. मी 7 इंच वाढवून घेतली. रेग्युलर स्लीवला आपण जसा 3 इंचाचा डाऊन देतो ना, तसा इथे 3 इंचाचा डाऊन न देता वरच्या बाजूने 2 इंचाचा डाऊन द्यायचा. जेव्हा आपण ह्या प्लीट पाडतो ना, ते 2 इंच कशासाठी एक्स्ट्रा घेतलं ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण प्लीट पाडतो तेव्हा हा भाग हळूहळू खालच्या बाजूने तिरका येतो, कारण वरतून आपण प्लेट एकावर एक ठेवत नाही, खालतून आपण प्लेट एकावर एक ठेवतो. आता ही स्लीव शिवून झाल्यानंतर, कटिंग करून झाल्यानंतर त्याच्यात थोडा तिरका पाटा येतो ना, तो आपण प्रॉपर अस्तरचा भाग ठेवून त्याच्यावर कटिंग करून काढायचा असतो. हा बघा अशा प्रकारे प्लेन यायसाठी. आता ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी ह्याच्याच रिलेटेड व्हिडिओमध्ये टाकलाय, तो तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल.